सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकमाळा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। वेद मनुग्रंथ घरी लपविले, वेद मनुग्रंथ घरी लपविले, म्लेंछा फसविले मोघमात, म्लेंछा फसविले मोघमात। त्यांचे ब्रह्मकूट इंग्लिश शोधिते, त्यांचे ब्रह्मकूट इंग्लिश शोधिले, बाहेर काढिले छी थू केली, बाहेर काढिले छी थू केली। मोठे हुद्दे देती फौजेमध्ये, मोठे हुद्दे देती फौजेमध्ये, इंग्लिश स्मरती सद्विवेकास, इंग्लिश स्मरती सद्विवेकास। काळीमा आर्यास ज्योती म्हणे, काळीमा आर्यास ज्योती म्हणे। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की आर्यांनी वेद आणि मनुस्मृती सारखे धर्मग्रंथ स्वतःपुरतेच मर्यादित ठेवले, इतरांना ते वाचू दिले नाही। सामान्य लोकांना त्यांनी खोट्या गोष्टींनी फसविले आणि स्वतःचा श्रेष्ठपणा टिकवून ठेवला। इंग्रजांनी या गोष्टी उघड केल्या, त्यामुळे त्या चुकीच्या प्रथांचा निषेध झाला। इंग्रजांनी मागासलेल्या जातींना मांग महार यांना संधी दिली, त्यांना सैन्यात नोकऱ्या आणि मोठी पदे दिली। इंग्रज लोक विवेक सद्विवेक वापरून वागतात, म्हणजेच न्याय आणि समानतेचा विचार करतात। यामुळे आर्यांच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या अन्यायकारक वर्तनांवर काळीमा लागला। या अखंडामध्ये फुले सांगतात की आर्यांनी ज्ञान लपवून समाजावर अन्याय केला, इंग्रजांनी त्या अन्यायांचा पर्दाफाश केला, खालच्या जातींना समान संधी मिळू लागली, त्यामुळे समाजात जागृती आणि न्यायाची सुरुवात झाली। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।